एकनाथ शिंदेकडून आता धनुष्य बाणासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय, कारण निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचा अर्ज केला जाणार आहे। धनुष्य बाणाचं चिन्ह आता शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली, तसे प्रयत्न सुरू आहेत। आधी आमदार नेले, आता चिन्हही जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट आहेत। बापट सर, शिंदेकडून आता धनुष्य बाणासाठी प्रयत्न सुरू आहेत, खरंच शिवसेनेचा धनुष्य बाण अशा प्रकारे जाऊ शकतो का? शिंदेंना अधिकृत चिन्ह मिळू शकतं का? काय घटनात्मक तरतूद आहे? काय माझ्या कल्पनेनी हे एक वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणजे सायकोलॉजिकल युद्ध सध्या चालू आहे आणि त्यांच्या बाजूला अनेक आमदार गेलेत, पण काल जे भावना विवशून भाषण केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे पुन्हा काही फरक पडू शकतो। 37 हा मॅजिक नंबर आहे आणि 37 जर का त्यांना असतील तर तो गट बाहेर पडतो आणि त्याला शिवसेना म्हटलं जातं। राज्यघटनेच्या 10वं शेड्यूल जे आहे घटना म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचं, त्याच्यामधल्या 4थ्या शेड्यूल प्रमाणे जर का 2/3 लोक बाहेर पडले तर तो पक्ष धरला जातो आणि 1/3 जे राहतात तो गट धरला जातो। तेव्हा जर का हा बाहेर पडलेला गट सिद्ध करू शकला की आमच्याकडे 37 किंवा जास्त लोक आहेत तर इलेक्शन कमिशन त्याचा विचार करू शकतो। हे सगळे अधिकार एक लक्षात घ्या, कारण सकाळपासून याच्यावर बरेच प्रश्न विचारले जात आहेत। हे अधिकार स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर किंवा गव्हर्नर यांना नाही आहेत, हे सगळे अधिकार इलेक्शन कमिशनला आहेत। सुपरिंटेंडन्स डायरेक्शन अँड कंट्रोल असा सगळा अधिकार राजकीय पक्षांचा, निवडणुकांचा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा हा इलेक्शन कमिशनकडे असतो। तर त्यांच्याकडे अर्ज करावा लागेल, केस समोर त्यांची उभी करावी लागेल आणि त्यांना जर का पटलं की 37 उमेदवार त्यात ते आणखी एक चेक करतात की हे दबावाखाली आलेले नाहीत ना। म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की 1 दिवसात किंवा 1.5 दिवसात होणारी गोष्ट नाहीये, याला बराच कालावधी लागतो। ते चेक करतील की हे दबावाखाली म्हणजे अंडर ड्युरेस ज्याला म्हणतात तसं नाहीये ना, आणि मग हे चिन्ह ज्याला द्यायचं ते इलेक्शन कमिशन ठरवेल। अर्थात त्याविरुद्धही पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते। अगदी बापट सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि ज्या पद्धतीने आपण मागे सुद्धा 1-2 वेळाला बोललो, 37 आमदार झाले की विधिमंडळामध्ये शिवसेना गट म्हणून मान्यता मिळू शकेल किंवा शिवसेना म्हणून मान्यता मिळू शकेल। मात्र शिवसेना हा एक राष्ट्रीय पक्ष आहे जो गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे। सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुका हा पक्ष लढतोय, त्यामुळे चिन्हाचं काय होईल आणि एकंदरीत पक्ष म्हणून कसं नेमक्या काय घडामोडी होऊ शकतात या सगळ्यामध्ये? नाही, अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे की पक्ष हा अगदी जिल्हा परिषद कॉर्पोरेशनपासून ते पार्लमेंटपर्यंत असू शकतो। आता याच्यामध्ये संसदेमध्ये किती सदस्य आहेत, राज्यात किती सदस्य आहेत यावरनं तो राष्ट्रीय पक्ष आहे की नाही ठरवलं जातं, मग राज्याचा पक्ष ठरवलं जातं, नाही तर मग नॉन रेकग्नाइज पक्ष असतात, बाकीचे स्थानिक पक्ष असतात। तर त्यामुळे आता यात कुठे बसतं तेही पुन्हा इलेक्शन कमिशनच ठरवेल, पण याच्यामध्ये प्रामुख्याने पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर याचा विचार केला जातो। ग्रामपंचायत किंवा खालच्या जिल्हा परिषद याचा विचार नाही केला जात। अगदी बापट सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं जर झालं, सगळ्या शिंदे गट आता भाजपला जाऊन मिळाला किंवा एक वेगळा शिवसेनेचा गट भाजपाने त्यांनी सत्ता स्थापन केली, हा एक मुद्दा झाला। 2024च्या निवडणुकीपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन निवडणुका लागतील आणि जर विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदेच्या फुटीर आमदारांना जर शिवसेना म्हणून विधिमंडळामध्ये 2/3 जर आमदार असतील तर मान्यता मिळाली, तर 2024ला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि विधिमंडळातली शिवसेना कशी सामोरे जाऊ शकते, ते कसं चित्र असू शकते तांत्रिक दृष्ट्या? नाही, आता कसं आहे की चिन्ह जे आहे ते ज्यांच्याकडे 2/3 सदस्य आहेत त्यांना मिळेल। दुसरा जो गट आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये उरलेला गट असं म्हटलेलं आहे, त्यांना नवीन चिन्ह इलेक्शन कमिशन कडनं मिळवावं लागेल, पार्टीचं नावही त्यांना बदलावं लागेल। पण तो सगळा राजकारणाचा प्रश्न आहे, मी तुम्हाला माहिती आहे मी राजकारणावर फारसा बोलत नाही। अगदी अगदी सर, दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की समजा आता एकनाथ शिंदे यांच्याकडे 2/3 आमदार गेलेले आहेत, त्यांना विधिमंडळामध्ये शिवसेना म्हणून मान्यता मिळाली। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की 10 खासदार आता शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते आणि ज्या वेळेला शिंदेंना जर
चिन्ह मिळालं तर अशी परिस्थिती उद्भवू शकते की जी मूळ उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांना वेगळ्या चिन्हावर लढावं लागू शकतं 2024ला. तांत्रिक दृष्ट्या सांगा, राजकारणावर अजिबात नको. हो, निश्चितच. आता जे धनुष्य बाणाचं यांचं चिन्ह आहे हे जर का आत्ताच्या काय मी तुम्हाला सांगतो, हे 10वं शेड्यूल जे आहे राज्यघटनेचं त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, दुसऱ्या परिच्छेदात काय म्हटलं आहे की एखाद्याने पक्ष सोडला किंवा मतदान पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध केलं किंवा केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो. आता याला 3 अपवाद दिलेले आहेत. त्यातला दुसरा अपवाद जो आहे तो मर्जरचा आहे, 4थ्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे आणि त्यात स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे, म्हणजे दुमत नाहीच आहे त्याच्यात काही, की 2/3 जर का लोक बाहेर पडले तर तो पक्ष धरला जाईल आणि राहिलेला जो आहे तो गट आहे तो पक्ष नाही, म्हणजे ओरिजिनल पक्ष जो आहे तो 2/3 बाहेर पडतील त्यांचा होईल. त्यामुळे त्यांना ते चिन्ह मिळणार. म्हणजे मग उद्धव ठाकरेंना नवीन चिन्ह शोधावं लागेल. पण हे आपण उगीच बोलतोय कारण अजून काहीही यातलं निश्चित नाहीये माझ्या मते. कारण किती सदस्य आपणून गेलेत, किती अंडर ड्युरेस गेलेत हे इलेक्शन कमिशन ठरवेल. अगदी बापट सर, या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय एक घटना तज्ज्ञ म्हणून किंवा घटनेचा आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीचा अभ्यास केल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्यामध्ये कायदेशीर, घटनात्मक आणि अनेक मोठे पेच पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला बघायला येऊ शकतात एकनाथ शिंदे गटामध्ये आणि शिवसेनेमध्ये, असं वाटतंय? नाही, थोडं तसं आहे. आता पक्षांतर बंदी कायदाच का करावा लागला की लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात म्हणून करावा लागला. आता आमच्या पुण्याच्या मुक्ता टिळक होत्या, इतक्या आजारी असताना सुद्धा त्या भाजपला मतदान करायला गेल्या. त्यांना काही कोणाला पकडून हॉटेलमध्ये ठेवावं लागलं नव्हतं. तर ही परिस्थिती सगळी बदलती आता आणि आयडिओलॉजी आणि लॉयल्टी टू द पार्टी हे कमी होत आहे. म्हणजे माझ्या मते पॉलिटिक्समधनं एथिक्सचा जो भाग आहे, नैतिकता, हा कमी होतोय असं माझं विश्लेषण आहे त्याचं. अगदी बापट सर, आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की या सगळ्यावर ज्यावेळेला निवडणूक आयोगाकडे हे सगळं प्रकरण जाईल त्यावेळी निवडणूक आयोग कोण कशा पद्धतीनं आणला, कोण दबावाखाली आला का, प्रलोभनांना भुलून आला का, हे निवडणूक आयोग त्याची तपासणी करेल. नेमकी तपासणी करण्याची किंवा निवडणूक आयोग माहिती घेण्याची काय प्रक्रिया असते सर? ती सेमी ज्युडिशियल प्रक्रिया आहे त्याची. म्हणजे आता हे घटनेमध्ये पदोपदी दिलेलं आहे बरं का, हे काही फक्त इलेक्शन कमिशनला असं नाही. आता एखाद्या सदस्याने राजीनामा दिला स्पीकरकडे तर तिथे सुद्धा स्पीकरनी तपासून बघावं लागतं की हा अंडर ड्युरेस म्हणजे दबावाखाली दिलेला राजीनामा नाही ना. तसंच बरोबर इलेक्शन कमिशनचं पण आहे. तेव्हा ते ठरवतील त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे आणि म्हणूनच त्यातला अपील करता येतं न्यायालयाकडे जर का तुम्हाला पटला नाही निर्णय तर. अगदी आता सर, समजा या सगळ्यामध्ये 2/3 आमदार जरी एकनाथ शिंदेच्याकडे असले, विधिमंडळामध्ये त्यांना शिवसेना म्हणून मान्यता जरी मिळाली, त्यावेळेला ही शिवसेना दावा करू शकते की या सगळ्या आमदारांना चुकीच्या पद्धतीनं दबावाखाली फोडण्यात आलेला आहे किंवा दबावाखाली आपल्याकडे करून घेण्यात आलेला आहे. यावर न्यायालयीन लढाई दीर्घकाळाची होऊ शकते का किंवा त्याबद्दल न्यायालयात दाद मागता येऊ शकते का? हा, अगदी. कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अगदी सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला की इलेक्शन कमिशनने दिलेला जो निर्णय आहे तो शक्यतो न्यायालयाकडनं फिरवला जात नाही. कारण इलेक्शन कमिशन हे पण अंपायर सारखंच काम करत असतं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही मतदान करणार आहात, विधान आता कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स मोशन, त्यावेळी तुम्ही कोणाच्या बाजूनी मतदान करताय हे कळणारच आहे ना. म्हणजे तुम्हाला ओढून आणलं असेल तर तुम्ही पुन्हा शिवसेनेच्या बाजूनी मतदान कराल. तेव्हा हे सगळं सुस्पष्ट व्हायला थोडा वेळ लागेल. हेच मी बहुतेकांना सांगतोय की तुम्ही एका दिवसात 2 दिवसात ही लढाई संपेल असं मानू नका. याचा बराच काळ याच्यामध्ये जाण्याची शक्यता मला दिसते. म्हणजे एक तर ही मी तुम्हाला सांगितलं वॉर ऑफ ॲट्रिशन आहे, सायकोलॉजिकल युद्ध आहे आणि त्याच्यानंतर कायदेशीर युद्ध होणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्यामध्ये किती वेळ लागतो, कालावधी किती लागतो. 2-2, 4-4 महिने तर सहज जाऊ शकतात. अगदी सर, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्याला सगळी चर्चा सुरू आहे, जे 40-41 आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे आपण काल परवा ज्या पद्धतीनं चर्चा केली की ज्या पद्धतीनं जर एकनाथ शिंदेना पाठिंबा आवडत असले तर मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात अल्पमतात आल्या तर. कारण घटनेमध्ये तसा प्रघात आहे की जर अल्पमतात आलं की राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेचा आधार घेऊन. मात्र तसं होताना दिसत नाहीये. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणकोणत्या घटनात्मक बाबींचा अभ्यास करून पावलं पुढे उचलते, त्यांच्याकडे पर्याय काय काय आहेत सध्या?
नाही, आपणच प्रश्नातच उत्तर तुमच्या आलेलं आहे की जर का मेजॉरिटी शिवसेनेची जी आहे ती जर का बाहेर गेलेली असेल तर अर्थातच उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि अल्पमतात जर का सरकार आलं तर त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे. आता असं राज्यघटनेत कुठे लिहिलेलं नाहीये, परंतु आपण ही जी सिस्टीम आहे आपली ती इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर सिस्टीम जी आहे ती घेतलेली आहे आणि आंबेडकरांनी हे क्लिअर केलेलं आहे की सगळ्या गोष्टी काही लिहिता येत नाही, ज्या लिहिलेल्या नसतील त्या प्रथा परंपरांप्रमाणे येतात. आता उदाहरणार्थ आपले विशेषाधिकार जे आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट वगैरेचे ते सुद्धा हाऊस ऑफ कॉमन्सचे जे आहेत तेच आपले आहेत असं घटनेतच लिहिलेलं होतं. तसंच इथे सुद्धा 240 वर्षात गेल्या इंग्लंडमध्ये मेजॉरिटी जर का गेली तर पंतप्रधान राजीनामा देतो. ही प्रथा परंपरा आहे. मग ती उद्धव ठाकरेंना पाळावी लागेल की तुमची जर का मेजॉरिटी गेली तर राजीनामा द्यायला पाहिजे. आता तरी दिला नाही तर काय करायचं याचं उत्तर आत्ता सुप्रीम कोर्टाने कुठेच दिलेलं नाही. परंतु डी बासू यांचं एक पुस्तक आहे, जे महाविद्वान आहेत या क्षेत्रातले घटनात्मक कायद्यातले, त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर का मेजॉरिटी गेल्यानंतर एखादा चीफ मिनिस्टर राजीनामा देत नसेल तर त्याला डिसमिस करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. पण हे फक्त एकाच पुस्तकात दिलेलं आहे. मी कालपासून 10 पुस्तकं वाचली असतील तर हे मत डी बासू यांचं आहे, माझं नाही स्वतःचं. पण मला असं वाटतं की ते बरोबर आहे. अगदी बापट सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून, म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायच्या अगोदर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला पहाटेचा, त्यापासून ज्या राज्यपालांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यांची एंट्री अद्यापही झालेली नाही, कारण त्यांच्यापर्यंत अजून एकनाथ शिंदेचा गट पोहोचलेला नाही की कोणताच पक्ष अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आता एकनाथ शिंदे ज्यावेळी आपल्या आमदारांसह दावा करतील त्यावेळी एंट्री होईल ती भगतसिंह कोश्यारी यांची. त्यांनी वेळोवेळी घटनात्मक आणि एकंदरीत कायद्याकडे बोट दाखवून महाविकास आघाडीला अनेक वेळा रखडवल्याची उदाहरणं सुद्धा आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे आता जर एकनाथ खडसे यांनी दावा केला, आपल्या आमदारांच्या स्वाक्षरीची जर अर्ज दिला, तर राज्यपालांची भूमिका काय काय असू शकते किंवा राज्यपाल पुढे काय पाऊल टाकू शकतात? काय ही त्यांचा पक्ष आहे का, त्याचं नाव काय, त्याचं चिन्ह काय, हे सगळं इलेक्शन कमिशन ठरवणार आहे. राज्यपालांना हा अधिकार नाही. पॉइंट 1. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे आणि हे सरकारी या कमिशननी सांगितलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की राज्यपालांची अपॉइंटमेंट ही प्रेसिडेंटकडनं होते आणि प्रेसिडेंट हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतात. याचा अर्थ प्रत्येक राज्यपाल हा पंतप्रधानांच्या मर्जीतला असतो आणि त्यामुळे एक तऱ्हेचं राज्यपालांचा उपयोग हा राजकीय कारणाकरता करून घेतला जातो. आता राष्ट्रपती राजवट जी लादली जाते त्यात सरकारी या कमिशननी सांगितलं आहे की 2/3 राजवटी या राजकीय कारणाकरता नेमल्या गेलेल्या आहेत. तेव्हा खूप राजकीय इन्फ्लुअन्स ह्याच्यामध्ये म्हणजे इंटरफिअरन्स असतो याच्यामध्ये. आणि गव्हर्नर हा सोली सोराबजींनी पुस्तकच दिलं आहे की गव्हर्नर सेज और साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हा कॉन्स्टिट्यूशनचा तारक आहे का मारक आहे, कारण हा राजकारणामध्ये भाग घेतो. वास्तविक गव्हर्नर हा सुद्धा अंपायर सारखा असायला पाहिजे. बरोबर. तो केंद्र सरकारचा नोकर नाही हे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या घटनेत सांगितलंय. त्यामुळे त्यांची भूमिका कशी राहील ते आता नाही मला प्रेडिक्ट करता येते. अगदी बापट सर, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि कायदेशीर घटनात्मक बाबींमध्ये चांगलं विश्लेषण केलं. आमच्या प्रेक्षकांना जो पेच निर्माण झालेला आहे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये, राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही.